नमस्कार, मी गणेश साचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाचं. 8 जुलैला हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय आणि या नाटकाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी माझा मित्र कौशल इनामदार यांनी पेललेली आहे. कौशल, पुन्हा एकदा बोलण्याचा योग येतोय, तर खूप छान वाटतंय आधी. पण मुळात एक तुझा सगळा प्रवास मी आतापर्यंत बघितलेला आहे. ज्या वेळेला ही संधी आली संगीत संन्यस्त खड्गाचं पार्श्वसंगीत करण्याची, नेमका काय विचार केलास? 2 नावं माझ्यासाठी हे याला होकार कळवण्यात अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला प्रेरणा एक ठरली. ती एक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरं म्हणजे माझा मित्र ऋषिकेश जोशी. कारण ऋषिकेश जे घेतो आता गोष्ट संयुक्त मानापमानाची नावाचं नाटक सुद्धा आम्ही त्याच्याबरोबर गेलो आणि ते प्रत्येक एक कलाकृती आपल्याला कलाकार म्हणून थोडं थोडं घडवतच असते. पण काही कलाकृती असतात की ज्या आपल्याला माणूस म्हणून पण घडवतात आणि मला असं वाटतं संन्यस्त खड्ग ही त्यातली एक कलाकृती आहे की तुम्हाला अचंबित व्हायला होतं की आज सुद्धा जे साधारण 100 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, कारण 1931 साली हे पहिल्यांदा सादर केलं होतं नाटक आणि आज जवळजवळ 100 वर्ष झाली, काहीच वर्ष राहिलेली आहे 100 व्हायला. तर आज सुद्धा हे तितकंच ताजं आहे नाटक आणि आज सुद्धा तितकंच संयुक्तिक आहे. आज सुद्धा तेच प्रश्न आहेत जे त्या काळात सावरकरांना जाणवलेले असते किंवा सावरकरांना पुढच्या काळातले काय प्रश्न असतील हे सुद्धा कळलं असेल, कारण ते द्रष्टे होतेच आणि हे त्यांच्या लिखाणावरनं कळतंच. तर त्यांची भाषा, त्यांचा अत्यंत त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद की तुम्ही बघाल की म्हणजे नाटकामध्ये एक विनोद बुद्धी, त्यांची तल्लख विनोद बुद्धी आहे ती दिसतेच, पण त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद तुम्हाला सगळ्यात प्रकर्षाने जाणवतो. आणि म्हणजे काय म्हणतो त्याला, एक भावनात्मक नाटक आहेच, ते भावना प्रधान आहे, पण त्यांच्या भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी लागलेली आहे. हे तुम्हाला त्यांचं नाटक वाचल्यावर जाणवतं. आणि ते संगीत करताना सुद्धा माझा प्रयत्न असा होता की याच्यातला जो शब्दांच्या पलीकडला जो अवकाश आहे तो आपण संगीतातनं कसा मांडू शकतो. त्यामुळे जे शब्द सांगतायत तेवढंच संगीत न करता, म्हणजे बदकाचं चित्र काढून खाली हे बदक आहे असं लिहायची गरज नसते, त्याच्या पलीकडचा जो अवकाश आहे तो ह्याच्यातलं मांडणं संगीतामधनं, त्याचा प्रयत्न मी या पार्श्वसंगीतात केलेला आहे. मुळात नाटकात अनेक गाणी आहेत, त्यातल्या मूळ चाली तशाच ठेवलेल्या आहेत. एक नवीन पण गाणं काहीतरी केलंय असं तू म्हटलंस, त्याबद्दल? म्हणजे गाणं सावरकरांचंच आहे. आता याच्यातली काही फारच लोकप्रिय अशी गाणी ठरलेली आहेत, कारण दीनानाथराव मंगेशकरांनी सुद्धा याचे प्रयोग केले होते. तर मर्मबंधातली ठेव ही असेल किंवा शतजन्म शोधताना असेल, तर ही सगळी गाणी गाजलेली गाणी आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा काहीतरी नवीन चाल देऊन करण्याची मला तरी गरज भासली नाही, कारण थोरा मोठ्यांच्या ताजमहालाला आपली वीट लावायची हे मला तरी त्याची गरज वाटली नाही. आणि आज सुद्धा त्या चाली लोकांच्या मनात आहेत आणि ते तीच गोष्ट सांगतायत जी ते एक 90 वर्षापूर्वी सांगत होत्या. तर त्यामुळे त्यातलं एक जे पहिलं गाणं आहे त्याची चाल मात्र तशी फारशी प्रचलितही नव्हती आणि मलाही ती माहिती नव्हती. तर त्यामुळे मग त्याला मी एक नवीन चाल दिली जी पुढे म्हणजे त्या नाटकासाठी आम्ही रेकॉर्ड पण केलेली आहे. तर ते लाईव्ह गाणं सादर नाही केलं जात, पण ते रेकॉर्ड करून त्याच्यावर एक छोटंसं नृत्य आहे. आणि असं ते नाटकाचं ओपनिंगच आहे ते.
म्हणजे खरोखरच आपल्याला एक आनंदाचा हा क्षण अनुभवायचा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येते, तेव्हा निश्चितपणे प्रतिसाद देऊया नाटकाला. आणि हो, आनंदाची गोष्ट ही की या नाटकाचं तिकीट हे 500 रुपये न ठेवता 300, 200 आणि 100 असं ठेवलेलं आहे. म्हणजे कोणी म्हणेल ना की आम्हाला 500 परवडत नाही, तर तसं होणार नाही. नाटक ही एक चळवळ आहे, ती जगवूया आपण. आणि कौशलला अर्थातच शुभेच्छा देऊया, नाटकाला शुभेच्छा देऊया. आणि प्रेक्षकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.